ची गरज नाही, कारण सध्या काँक्रिटीकरण करतायत. बऱ्याचदा हा रस्ता खोदला जातो, परत बांधला जातो. वायर्स आणि पाईप्स आहेत ना वेगळे करतायत आणि ते खालनं अंडरग्राऊंड जात आहेत. आता आपण दारात आहोत जैन मंदिराच्या आणि तिकडे मोठा एवढा खड्डा खणलेला आहे आणि त्याच्याकरता जी चालायची सोय केली आहे लोकांची ती त्या काइंड ऑफ लाकडाच्या पट्ट्यांवरती आहे. नॉट इव्हन प्रॉपर काइंड ऑफ लोखंडी स्लॅब आहे. कुठचा तरी हा पत्रा मारला आहे आणि तिकडनं आपण जायचा प्रयत्न करतो आहे देवळाकडं. अतिशय डेंजरस, कारण मी या देवळामध्ये नेहमीच म्हातारी कोतारी लोक येताना बघितलेत आणि ते देवळाच्या दर्शनाकरता सकाळी येतात 6:30 वाजता, रात्रीपर्यंत असतात आणि अशा वेळेला जर कोणी पडलं तर खाली खड्ड्यात जाणार ना. तर मला वाटतं हे टाळणं आवश्यक आहे. मंदिराचा सुरक्षारक्षक पण इथे दारात उभा नाही आहे की ज्यांनी मदत करावी. तर लोकांनी अशा वेळेला येणं टाळावं. देव सगळ्यांच्या कडे जवळच असतो, तेव्हा शक्यतो घरी राहा. मंदिरात यायचा प्रयत्न करू नका जोवर हे कन्स्ट्रक्शन होत नाही आहे तोवर आणि त्याचं काम होत नाही तोवर, कारण शेवटी जीव महत्त्वाचा आहे. देव तुम्हाला तारेल जर तुम्ही तुमचा जीव वाचवला तर. आणि मला वाटतं ऑथॉरिटीजने याची नोंद घ्यावी, कारण रस्त्यात दगड पडले आहेत, चालता येत नाही आहे, हे सगळं चाललं आहे. तर अशा वेळेला वन हॅज टू बी व्हेरी केअरफुल आणि दर्शनाबेलाशी भक्तांकरता नक्कीच हे महत्त्वाचं आहे. कारण हे बघा ना, अशा प्रकारचे जे बांधले तात्पुरते चालायचे, नॉट गुड. पडू शकतात लोक ना. इट्स व्हेरी डेंजरस. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे आहे विलेपार्ले वेस्ट स्टेशनजवळचा भाग आणि हे आपलं नेहमीचं माझं आवडतं जैन मंदिर. तेव्हा काळजी घ्या आणि काळजी करा. हे रस्ते आहेत, खड्डे आहेत, हे बांधलेले तात्पुरते तुमचे चालायचे पदरथ आहेत, पथ आहेत. बट प्लीज अवॉइड कमिंग हिअर ॲट दिस स्टेज. आणि सध्या मंदिरात तरी येऊ नका. आणि ही कामं होईपर्यंत किती दिवस होतील माहिती नाही. अशी कामं मला वाटतं लवकरात लवकर करणं आवश्यक आहे. आडीमाडीने तरुण मुलं चालू शकतात, पण आता बघा ना कसं काय ही दारूची कसरत आहे, डुगडुगणार आहे आणि म्हातारी कोतारी खरंच येतात तिकडे सकाळी सकाळी. मी बघतो नाही, मी त्यांना आज एक प्रकारला आधारही दिला सकाळच्या वेळेला. अशी कामं लवकर करणं आवश्यक आहे, रात्रंदिवस जागून. तरच मला वाटतं आपण पुढे जाऊ शकतो. जेव्हा ब्रिज बनला जातो, रस्ता खोदला जातो, तेव्हा कामं आरामशीर होतात आणि मग इट टेक्स टाईम. ही कामं जास्तीत जास्त मजूर लावून कमी वेळामध्ये करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं त्यात आपलं हित आहे. तेव्हा लेट्स डू इट मुंबई, लेट्स डू इट. विनय पुदा फ्रॉम द विनिंग टॉक्स. नमस्कार.